हो, अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि भक्तावर संकट आल्यावर भक्ताने काय करायचं उत्तर देणारा अभंग आहे. पडता जड भारी दाशी आठ. पडता म्हणजे आलं, जड म्हणजे संकट, भारी म्हणजे मोठं. मोठं संकट आल्यावर काय करायचं दासानं? दाशी आठवावा हरी. दासानं सेवकानं हरिभक्तानं हरीचं चिंतन करायचं, हरीचा धावा करायचा. मग हरी काय करतो? मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळे, मागे पुढे उभा राहे सांभाळी. आलिया गात निवारा या निवारा या निवारा पडिये ते हा बाबा पुरा दिवाज. आलिया घाट निवारा 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 पडिये ते हा बाबा पुरा विवाद. पडिये भाऊ पुरा विवाद ना, पुरा विवाजना. मागे पुढे उभा देवभक्ताच्या महाग उभा राहतो, पुढं उभा राहतो. काय काय माणसं म्हणली महाराज संकटल्या देव महाग पुढं उभा राहतो. संकट जर वरून आलं तर पावसावनी तरी सुद्धा भक्तांनी घाबरायचं नाही का? हरीची या दासा हरी दाहे देशा. आपल्या भक्तासाठी भगवंत दाहे दिसला सज्जे. अहो एकदा बाहेर घालून तर बघा. तुका म्हणे बाहेर घातल्यावर होईल काय वारे नारायण. संकटल्या हरेचा धावा करायचा. कोणी केलाय का? 5 पांडव जेवायला बसले, जेवताना ताट्याच्या कडेने पाणी फिरवलं. पाणी फिरवलं म्हणजे पुरी फिरवत होती. आता पाणी फिरवणारा येड समजतात. येडे म्हणतात ही, याला काही काम नाही, आगाऊपणा करतो ह्यो म्हणते. सध्या काय झालं तुम्हाला खरं सांगू का? जेवढं तुम्ही धर्माला सोडून वागणार ना तेवढे तुम्ही स्टँडर्ड, आणि जेवढे धर्माला चिकटून वागणार तेवढे तुम्ही मूर्ख. लोकांनी असा उलटा चष्मा घातल्यामुळे लोकांना उलटच दिसतंय माय बाप. असंच सध्या झाले. तुम्ही गंध बुका सकाळी सकाळी मारुतीचं ज्ञानोबारायचं पांडुरंगाचं गावात दर्शन घ्या, सगळ्याला प्रेमानं चहा पाजा, जे हरे लोक म्हणतात येडय ती. असंच बोंबलत फिरते देव करीत बिनकामाचं. त्याला काहीच काम नाही. म्हणजे चांगलं जगतोय म्हणून लोक म्हणतात बिनकामाचं. आणि तुम्ही बापाला हाना लोक म्हणतात ते स्टँडर्ड आहे बरं का. हा तुम्ही कुरघोड्या करा, काळं पांढरं करा, टाकाटाकी करा, ह्याच्या टोप्या त्याला लोक म्हणते ते वजनदार आहे. अरे ते मूर्ख आहे रे, पण तुझ्या डोक्यात ते वजनदार बसलाय. ही सध्या असं झालंय. मूर्खपणा केला की लोक म्हणतात ते स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड नाही, त्याचं डोकं आउट झालंय. विठ्ठल ना गाया मोकार सोडू दिल्या आणि कुत्री गाडीत आणली म्हणजे काय माणसं स्टँडर्ड होत असतात का? मी म्हणतो कुत्र का पाळा ना, पण एखादी गाय बी पाळा ना. पण काहीतरी नवीन. पूर्वी बंगल्यावर येत होती सुस्वागतम, आता लिहितात कुत्र्यापासून सावधान. नेमक्या कोणत्या कुत्र्यापासून? 2 पायाच्या का 4 पायाच्या? भाऊ ही लय अवघड झाले सध्या. धर्म गेला रसातला. म्हणून तर जनाबाई म्हणली धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाता लोकी पकवादा पूर्णवंत पाता लोकी नेला. दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत केला, भाग्यवंत केला, भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. दादा 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 राजे येती. देव सांगतायत पंढरपूरला येणारे तर मला प्रिय आहेत, पण आळंदीला येणारे जीवापेक्षा प्रिय आहेत माय बाप. म्हणून आळंदीची सुद्धा यात्रा आहे. आणि आपल्या सांगलीवाडी नगरीमध्ये अत्यंत हे भगवंताचं सुंदर असं भव्य दिव्य मंदिर आणि सर्व संयोजक कायनं वाचनं मनानं यात्रा कमिटीतील सर्व मंडळी अत्यंत गोड कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासंदर्भामध्ये वेळोवेळी संपर्कामध्ये राहणारे आमचे परमार्थ स्नेही राहुल भाऊ पाटील असतील, आमचे राहुल भैयाने खूप संपर्क साधला. ज्यांच्या घरी भोजन करण्याचा योग आला
ते आमचे विजयराव पाटील, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सुंदर पंचपक्वान आमच्या वारकरी मंडळीसाठी त्यांच्या परिवारानं बनवले होते, त्यांनाही धन्यवाद. आधी करून उपस्थित सर्व रती महारती मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. जेवढ्यांची नावं घेतली तेवढे सगळे देव, आणि ज्यांची नावं राहते ती महादेव. ह्यांचे बी देव हे सांगतो, ज्ञानदेव तुम्ही आहे ब्रह्मदेव, चांगल्या कामाला वागतं चालते ते चांग देऊन चांगल्याला चांगलंच म्हणते ते नामदेव. विठ्ठल अभंग तुकोबरायांचा 4 चरणाचा आहे, आणि भक्तावर संकट आल्यावर भक्ताने काय करायचं उत्तर देणारा अभंग आहे. पडता जड भारी दाशी आठो. पडता म्हणजे आलं, जड म्हणजे संकट, भारी म्हणजे मोठं. मोठं संकट आल्यावर काय करायचं दासानं? दाशी आठवावा हरी. दासानं सेवकानं हरी भक्तानं हरीचं चिंतन करायचं, हरीचा धावा करायचा. मग हरी काय करतो? मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळे, मागे पुढे उभा राहे सांभाळी. आली आगात निवारा निवारा निवारा, पडिये ते हा बाबा पुरा दिवाज. आली आगात निवारा निवारा निवारा, पडिये ते हा बाबा पुरा विवाद. पडिये भाऊ पुरा विवाद ना, पुरी वाजना. पुरा विवाद. मागे पुढे उभा, देवभक्ताच्या महाग उभा राहतो, पुढं उभा राहतो. काय काय माणसं म्हणली, महाराज संकटल्या देव महाग पुढं उभा राहतो, संकट जर वरून आलं तर पावसावनी. तरी सुद्धा भक्तांनी घाबरायचं नाही का? हरिची या दासा हरी दाहे देशा. आपल्या भक्तासाठी भगवंत दाहे दिसला सज्जे. अहो एकदा बाहेर घालून तर बघा, तुका म्हणे बाहेर घातल्यावर होईल कैवारे नारायण. संकटल्या हरेचा धावा करायचा. कोणी केलाय का? 5 पांडव जेवायला बसले, जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरलं. पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होती, आता पाणी फिरवणारा येड समजतात. येड म्हणतात ही, याला काही काम नाही, आगाऊपणा करतो ह्युमन. सध्या काय झालं तुम्हाला खरं सांगू का? जेवढं तुम्ही धर्माला सोडून वागणार ना तेवढे तुम्ही स्टँडर्ड, आणि जेवढे धर्माला चिकटून वागणार तेवढे तुम्ही मूर्ख. लोकांनी असा उलटा चष्मा घातल्यामुळे लोकांना उलटच दिसतंय माय बाप. असंच सध्या झाले. तुम्ही गंध बुका सकाळी सकाळी मारुतीचं ज्ञानोबारायचं पांडुरंगाचं गावात दर्शन घ्या, सगळ्याला प्रेमानं चहा पाजा, जे हरे जे हरे. लोक म्हणतात येड आहे ती, असंच बोंबलत फिरते देव देव करीत, बिनकामाचं, त्याला काहीच काम नाही. म्हणजे चांगलं जगतोय म्हणून लोक म्हणतात बिनकामाचं, आणि तुम्ही बापाला हाना लोक म्हणतात ते स्टँडर्ड आहे बरं का. हा तुम्ही कुरघोड्या करा, काळं पांढरं करा, टाकाटाकी करा, ह्याच्या टोप्या, त्याला लोक म्हणते ते वजनदार आहे. अरे ते मूर्ख आहे रे, पण तुझ्या डोक्यात ते वजनदार बसलाय. ही सध्या असं झाले, मूर्खपणा केल्या का लोक म्हणतात ते स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड नाही, त्याचं डोकं आउट झालंय. विठ्ठल ना गाया मोकार सोडू दिल्या आणि कुत्री गाडीत आणली म्हणजे काय माणसं स्टँडर्ड होत असतात का? मी म्हणतो कुत्र का पाळा ना, पण एखादी गाय बी पाळा ना. पण काहीतरी नवीन. पूर्वी बंगल्यावली येत होती सुस्वागतम, आता येतात कुत्र्यापासून सावधान. नेमक्या कोणच्या कुत्र्यापासून? 2 पायाच्या का 4 पायाच्या? भाऊ ही लय अवघड झाले सध्या. धर्म गेला रसातला. म्हणून तर जनाबाई म्हणली, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाता लोकी पकवादा पूर्णवंत पातालो केला, दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत केला, भाग्यवंत केला, भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. दादा 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 दा धुंद झाला तुझा दरबार.
दरबार धुंद झालेला आहे हो. हा दरबार झालाय धुंद आणि माणसं झाल्यात मध्ये धुंद. सगळा अंधा कानून, कुणाची कुणाला मेळ राहिला नाही. चांगलं जगणार लोक म्हणते ते. आम्हाला बी प्रश्न करतात, कीर्तन करताना धोतर का घालता, बरोमड्या करू का? ना तो 2-4 पुस्तकातून आमचा अध्यक्ष झाला का? आणि तू प्रश्न विचार ना आम्ही उत्तर. तुझे काय नौकर आहेत का काय? तो सालाने ठेवलंय का काय आम्हाला? एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवत असता म्हणलं मुंग्यात येऊ नये म्हणून. आता काय सांगते? एक मला हरिपटत नेमकं काय म्हणलं, तुझ्या आजाचं चरित्र हरिपटत का? तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलं तर विमान कुठं उतरलं? तुझ्या बापाच्या रानात गरुडाला काय जागा लागत होती का? काही नमुने प्रश्न करते तो. मला एक म्हणला पंढरपुरात विठ्ठल पण रुक्मिणी महाग का? सगळं आपण गेलो ना दर्शनाला, देवाच्या जवळ नाही बरं का रुक्मिणी. महाग आहे 25,000 डायरेक्ट ऑफिसच वेगळे. देव पडून रुक्मिणी माग का? त्याने तडाकाच लावला रुक्मिणी माग का? म्हणलं तुझा एवढाच प्रश्न आहे रुक्मिणी माग का? म्हणलं हा. म्हणलं तू विठ्ठल आणि तुझी मंडळी रुक्मिणी, तुम्ही दोघं मोटरसायकल बसले, तुझी रुक्मिणी कुठे बसती बुवा? ते मला मागच असते. मला आमचं तसंच आहे. उलट आमची रुक्मिणी 25 जागा सोडू नये. आमची पंढरपुरातली आताची रुक्मिणी हाय 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 ड्रायव्हरच कळा नको नाही. रुक्मिणी विठ्ठलाच्या बी पुढं मुंडकं काढते. अरे विठ्ठलाचा जीव चालला गेर टाकू टाकू, त्याला पेट्रोलला पैसे राहिले नाही, त्याच्या दिवसा गाड्या दडकायला लागल्या ते मरायला लागला, त्याला बिडीला माग आहे. रुक्मिणीने पुढं मुंडकं काढ, इच्छल सुद्धा हँग होतो. सगळं अवघड झाले. काय प्रश्न करायचे? अनंत वाचाळ बरळ ते बरळ तया कायचा गोपाळ पावे हरी. 5 पांडव जेवायला बसले, जेवताना ताट्याच्या कडेने पाणी फिरव. हे आपला विषय चालाय बरं का. पडता जड भारी दाशी आठवर. संकट आल्यावर काय करायचं? ताट्याच्या कडेने पाणी फिरवलं, त्यांची मंडळी पळतच आले. द्रौपदी मालक थांबा. धर्मराज म्हणले काय झालं? थांबा म्हणले. झालं काय? जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. हिचा भाऊ कोण? देव, भगवान श्रीकृष्ण. आता ताटावर बसल्या देवाला आणायचं एवढं सोपं आहे का? जिंदगी गेली आपले, गंध उगळता उगळता सपनात याय नाही आपल्या, डायरेक्ट देवाला आणता. म्हणजे आता हे संकटच आहे. पडता जड भारी. धर्मराज म्हणले ग बस, असा वेडा हट्टा जमणार नाही, माझा भाव आलाच पाहिजे. धर्मराज बाजूला अर्जुन महाराज बसले. तर धर्मराज म्हणले अर्जुन होय तुझी गाडी चालवतो ना? त्यो अर्जुनाचे रती होय हा सारथी, बक्षेप होय हे प्रति सुदाम्याचे. तुझे ड्रायव्हर के करतो म्हणले, तुझं आणि त्याचं चांगलं जमत असेल ना, बघ बरं देवाला फोन लाव. अर्जुनाने मोबाईल केला, देवाला फोन केला. देवाचा मोबाईल कवरी क्षेत्राच्या बाहेर, देव रेंज मध्येच नाही. मोबाईल होता का? आता मोबाईलने माणसं हँग झाल्या, 24 तास त्याच्यात बोट घालतात. मोबाईल हँग होत नाही, डोकं हँग होतंय माझं सध्या. मनोरुग्ण झाले ते काय मनोरुग्ण, त्याच्यात बोट घालून 24. आम्ही म्हणतो लिमिट ठेवा ना, सकाळ 2 तास, संध्याकाळी 2 तास. जेवताना ती, झोपताना ती, उठताना ती, बसताना ती. 2 मित्र शेजारी बसले तर तोंडाने बोला नाहीत, मेसेजवर बोलतात. हाय हाऊ आर यू, कुठे आहे तू, काय चालेल? अरे तोंडाने इचक ना, कवर त्या मेसेजवर बोलतो. नवरा बायकोची भांडणं जर झाली ना, ऑनलाईन हाना मारी बरं का त्यांची सुद्धा. हे इकडून म्हणतो का रुचली, लगेच ते तिकडून तसलं सिम्बॉल पाठी ती वाकडं तोंड केलं. ते तसलं नाही होत चिन्ह. चिन्हाचं लय भांडवल आहे, मरणाचे चिन्ह आहेत. वाकडं तोंड दाखल लगेच लगेच म्हणतो काय झालं, लगेच ती परत डबल, लगेच हात असा उगारलेला चिन्ह पाठीत इकडून सिम्बॉल कानाखालीच टाकेन, लगेच ती तिकडून चिन्ह ते रडलेलं, ते नाही चिन्ह रडलेला डोळ्यात. अरे काय, अरे मोबाईल ठेवून सणा सण टाक ना त्याच्या. ती राहिलं लांब, ऑनलाईन कुठं हाणामारी असते का? म्हणजे रडारडीन भांडणं सुद्धा ऑनलाईन झाल्यात म्हणे मोबाईल. काय मोबाईल आणि काय तरा. एक जण मोबाईल घेऊन संडास बाथरूम मध्ये गेलो, ते आज जाताना सर गेलं, बाहेर येताना वाकडं होऊनच आलं. 2-4 डॉक्टरांनी त्याला तपासला पण सरळच होणार. सांगलीनं डॉक्टर बोलले ते मला घाबरू नका, काहीच झालं नाही. बाथरूम मध्ये गेल्या मोबाईलच्या गडबडी त्याचं पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात गुतलंय. त्याची आई म्हणली आता कोणचं इंजेक्शन, ह्याला इंजेक्शन नाही म्हणे, याला लाद घाला, गुंडी तोडा. ह्याची गुंडी तुटली, गडी ताईट झाला, चला रे यात्रेला. अरे काय मोबाईल काय तरा, जरा जपून वापरा. लिमिट प्रमाणामध्ये सर्व काही असावे. प्रमाणच राहिलं ना त्या मोबाईल आणि टीव्हीने पूर्ण पटांगण केलंय सध्याच्या तरुण पिढीचं. अर्जुन म्हणला देवाचा मोबाईल लागत नाही, मी देवाला आणू शकत नाही. धर्मराजाला मेळ बसना, अर्जुनाला मेळ बसना. नकुल सहदेवाला विचारलं तुम्ही आणता का देवाला? ती म्हणले हे तुमच्या सारख्याने फॉर्म माघारी घेतला ना, आम्हाला घाला तोंडाव पाडता म्हणले. आपली टापच नाही म्हणले, ही मोठ्याचं खेळ वाघाचं खेळ लागते, कोणाची कामं नाहीत म्हणले.
त्यांच्या बाजूला एक वाघ बसला होता, भीमदादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं, नुसतं भीम म्हणले होते हानीत होता. हा भीम लई चित्रा माणूस, त्याच्या कोणी नादालाच लागत नव्हतं. कुणाची गाठ पडली ते आधी जेहारी घालायचं, आधी ठोकाट टाकायचा आणि मग जेहारी घालायचं. म्हणजे स्वभाव असतो बघा काय कांचा, आधी कुचकं बोलणार आणि मग चांगलं बोलणार, मग आधीच घाला कुचकं बोलायचं. पण ते भीमाची क्वालिटीच तशी होती, ताकद बी तशी होती. बोल नका लहान. भीमाने जर हत्तीच्या शेपटाला धरला, हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. हत्ती जायचा कुठं? सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह, हत्ती फेकल्या फेकल्या तिथं जायचं. काय ताकद असेल भीमा? एवढी ताकद का होती तर आईच्या हातच्या कल्याशा भीमाचं पोट भरत नव्हतं. हा सिद्धांत आहे, हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता आईच्या हातचं पटत आहे का? एक जण भीम जेवायला बसला, आईवरच रागावला, आई कळत नाही असली भाजी केली, इतकी पातळ भाजी, आका चंद्र ह्याच्यात दिसतोय, 10,000चा किराणा महिन्याला जाळ येतोय म्हणला. भाजीला टेस्ट नाही, चपात्या जाड केल्या, भात कच्चा ठेवला आणि वरण पातळ केलं, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक बनायचा. आई म्हणले बाबा मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोने केलं. असं आहे वय, आणि मग मस्त आहे की, पातळ आहे पण टेस्ट छान आहे, मूर्खा तुला पोत्यात घालून हाणला पाहिजे र. आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की तुझं लॉकडाऊन होतंय, एवढा फरक म्हणलं कशा भीमाला ताकते. आणि कुठं पोरांना तरी ताकते राहिले ते तेव्हा. तरुण पिढी बी बघा चिमणीवणी तोंड झाले ते असे. तरुण कसा पाहिजे? सुर थोडा कमी, थोडा सुराच कमी. अरे मावळे कसे होते? वाघासंग कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते. तानाजीनं बाजीनं उसाची मुळी धरत कर 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 उसाची मुळी पिळीत होते. आताच्या प्रमाणे ऊस तुटा नाही, टिपरू धर तरी कण येतात. अयो त्याकडे गुडघ्या ऊस आणला, त्याची वाटी सरकली खटकून, काय जगत रो तू आत्महत्या कर. जरा पहाट उठा, व्यायाम, जॉगिंग, रनिंग, जरा जोर बैठका, दंड सपट्या, लाल माती, जरा कुस्ती, जरा शरीर संप. अक्कल तर नाहीच पण निदान शरीर तरी कोणची तरी एक गोष्ट परफेक्ट ठेवा ना. हा आणि काय ताकद होते हनुमंतरायना. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करीनात गप्प बसतात, नको रे गाव दुसऱ्याच्या झपकी होते आपल्याला येडेवाने कारण. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जळली. हनुमंत महाबळ, हनुमंत महाबळ, रावणाची दाढी झाली, रावणाची दाढी झाली, रावणाची दाढी झाली. तया माझा दंड मन, तया माझा दंड बसा. दाढी रावणाची जाळी, दाढी जळली, मिशा जळल्या, गाव जळलं, जाळीली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. काय ताकद असेल? एवढी ताकद का होती? अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर धाड दिशेन दगड फुटत होता, दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का? आता बाटली पोरांना जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. रबरचं जात आणि पत्र्याचं तर दातानीच पुढतोय परत कडाकड. लहानपणी दुधाची बाटली त्यात पोराच्या थोबाडात कोंबायची, पोरग झोळीत फेकायचं आणि वाट्यावर बसायचं, व्हॉट्सअप खेळत. ते एकटेच पोरग नुसतं झोळीमध्ये ह्या करतं, वर पत्र्याकडे बघत. ह्याला काय सो त्याला कळा ना मम्मी कुठे गेली आणि पप्पा कुठे गेले. ते हँग झालेलं आहे. बाटलीचं दूध संपलं, बुच्यानं दाताने कुरताडा सुरदाट केली, नारड्याचा तुकडा गुतला त्या लबराचा त्याच्या नारड्यात. मोबाईल बंद झाले, तोवर पोराने पर डोळं पांढरे केलं तर एक कुठं नाही त्या बाटलीचा. त्याच्यामुळे बारकाली पोरं बी बघा तुम्ही पहिल्यासारखे गुटगुटीत राहिले नाही, त्यांची डोकी अशी मडक्याने टमच्या टम झाल्या, हात पायच्या काड्या सुख करता तुका हरता, कमर दबल्यात आणि डिगरीत फुगल्या, ती वाकडी तिकडीत झाल्या तर येड्या बाबळीवणे. अरे वजनदार, गुटगुटीत, रसरशीत, तजेलदार, मखमलीत असे वजनदार पोरच राहिले नाही. तो काय आईच्या दुधातलं जीवन. आता आईच जीन पॅन्टीवर रे, लय अवघड झाले खेड्यापाड्याने. मी तर खरं सांगतो, तुमच्यासारखे सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. जरा असं पदर कुंकू, जरा भारतीय संस्कृतीला शोभल अशी वेशभूषा असं बघितलं तरी जरा वाटतं बरोबर महाराष्ट्रात कीर्तन चालू बा. या पुण्या मुंबईकडे कीर्तनला गेल्यावर नुसती उदाशी भरती राव, काहीच कळाय मार्ग नाही म्हण. परवा पुण्याला कीर्तन आणि पुरुष मंडळींच्या विभागामध्ये एक बारकं पोरगं लयच रडत होतं, त्याच्या पप्पाच्या मांडीवर बसलो होतो, मरणाचं बॉम्ब लायचं. ओ मी म्हणलं उठा
आता किती रडतंय मोकर कालवा करतंय, त्याला त्याच्या मम्मीकडे द्या. तो म्हणला मीच मम्मी या. जीन पॅन्टन, टी शर्टन, बॉब कटन, गॉगलन, हेडफोन, मला काय माहिती मम्मी का पप्पा आहे ती. अरे कोण कोणाचे कपडे घालतय बुवा, म्हणजे काय धर्म ज्याच्या त्याच्या काय, तुम्हाला काय लक्ष्मण रेषा हाई का नाही बुवा. असला अवघड झालंय म्हण. ऐका कलेचे मैमान, असत्या सिरीज लेजन पापा देते अनुमोदन करते हेळन संताचे. आई रे बेमान दुनिया आई रे. हे सध्या अशी परिस्थिती झाली, सगळं अवघड झालेले. त्याच्यामुळे पोरं बी तसे नाही. काय आई होते अंजनी माता. अरे हनुमंतराने एवढा पराक्रम केला तरी आईनं नाहीच मान्य केला. बरोबर रामचंद्राने अंजनी मातेपाशी मारुतीचं गुणगान सुरू केलं. काय तुमचा हनुमंत्र आहे, आहा कुस पवित्र आहे तुमचे म्हणले. असा वाघ तुमच्या पोटी जन्माला आला, सीतेची शुद्धी केली, परत महागारी आले आणि अख्खी वानरशानं गोळ्या केली, वानरशानेच्या साह्यानं सीतो बांधला. हे हनुमंतरायांचं कार्य. एवढं वाक्य ऐकलं अंजनी माता, प्रभू बंद करा रामायण, गप अयोध्येला निघा म्हणले. तर माझ्या पोराचं वर्णन माझ्यापाशी करू नका. आपण पराक्रम हाय, पराक्रम केला माझ्या दुधात